हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सको लोअर डिव्हिजन क्लाससाठी नॉलेज ऑफ फायनान्स अकाउंट ऑडिटिंगचा युनिट 33 कव्हर करताय, जो आहे बोनस इश्यू अँड राईट इश्यू ऑफ शेअर. ठीक आहे. हा आपला लास्ट टॉपिक आहे फायनान्शियल अकाउंटिंगचा. ठीक आहे. इथे आपण आज सिरीज कंप्लीट करत आहे आणि या सिरीज मध्ये आपण आजचा जो लास्ट टॉपिक आहे तो आहे बोनस अँड राईट इश्यू. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण बघणार आहे आज काय शिकणार आहे बघा. इश्यू ऑफ बोनस शेअर, राईट इश्यू शेअर, कॉमन एमसीक्यूज अँड टेस्ट ऑफ युअर नॉलेज. थोडा लहान कन्सेप्ट आहे हा बोनस इश्यू आणि राईट इश्यू, पण आपण शेअर्स मध्ये, कंपनी अकाउंट्स मध्ये सगळे डिटेल्स बघितलेले आहेत, जेवढे पण टॉपिक्स आहेत त्यासाठी. हा आज आपला लास्ट टॉपिक आहे आणि याच्यानंतर कोणती सिरीज आपल्याला स्टार्ट करायची आहे ते तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. तसंच कॉस्ट मॅनेजमेंट आहे, ऑडिटिंग आहे, बिझनेस लॉ आहे, जीएसटी आहे. तर कोणती सिरीज डिटेल मध्ये स्टार्ट करायची आहे, ठीक आहे, हे तुम्हाला सांगायचं आहे कमेंट सेक्शन मध्ये. तसंच एक्झाम डेटची जर गोष्ट केली आपण, तर एक्झाम डेट जी आहे ती जूनच्या लास्ट वीक मध्ये किंवा जुलैच्या फर्स्ट वीक मध्ये येऊ शकतो, कारण की त्याच्यानंतर IBPS PO, IBPS क्लर्क, IBPS RRB यांचे शेड्यूल फायनल्स आहेत. ते तर फिक्स डेट आहे त्यांच्या, जे मॅन्डेटरी आहेत. ठीक आहे. तसंच नेक्स्ट मंथ मध्ये जर बघितलं आपण, तर RRB NTPC ची एक्झाम आहे 23 तारखेपर्यंत. ठीक आहे. तर मीन्स इनडायरेक्टली जर आपण बघितलं तर याची एक्झाम जूनच्या लास्ट वीक मध्ये होऊ शकते किंवा जुलैच्या फर्स्ट वीक मध्ये. ठीक आहे. जर या दोन डेटला नाही झाली तर मग डायरेक्ट जाईल सप्टेंबरला, कारण की सप्टेंबर जो आहे तो फक्त SSC CGLचा MTSचा जो आहे तो टेंटेटिव्ह शेड्यूल दाखवत आहे. मीन्स त्या मंथला कोणतीच एक्झाम नाही आहे. ठीक आहे, IBPS ची. तर त्याच्यामुळे सप्टेंबरला होऊ शकते, पण मे बी पॉसिबल आहे की जूनच्या लास्टला आणि जुलैच्या फर्स्ट वीक मध्ये ही एक्झाम होऊ शकते, अप्रॉक्सिमेट असं वाटतंय. कारण की एक्झाम कॅलेंडर जसा आहे IBPSचा, त्यानुसार त्यांचे जे शेड्यूल्स आहे IBPS चे ते फिक्स्ड आहेत. ठीक आहे. आता ही जी एक्झाम आहे ही पण 2 ते 3 दिवसच चालणार आहे, कारण की वॅकन्सीज ज्यानुसार आहे त्यानुसार याची जी एक्झाम्स आहे. आणि मोस्ट ऑफ द लोकांनी फॉर्म फिल केलेला आहे. मागे महाजेनको पण आपण एक्झाम दिली होती, तिथे पण चांगला रिस्पॉन्स होता आणि या एक्झामला पण आणखी चांगला रिस्पॉन्स राहणार आहे. ठीक आहे. म्हणून तुम्ही कंटिन्यू प्रिपरेशन चालू ठेवा. एक्झामची वाट नको बघा. एक्झाम डेटची जर वाट बघाल आणि तेव्हापासून प्रिपरेशन स्टार्ट कराल तर खूप टाइम होऊन जाईल. ज्यांनी आपला टार्गेट फिक्स केलेला आहे ते टार्गेट फिक्स करूनच चला, जेणेकरून केव्हा पण एक्झाम आली तर तुम्ही त्याच्यासाठी प्रिपेअर राहाल. ठीक आहे. तर चला बघूया आज आपण. तर बघा, आपली आजची फायनल सिरीज जी आहे ती फायनान्शियल अकाउंटिंगची सिरीज आपली कंप्लीट झाली आहे, ज्याच्यामध्ये आजचा आपण कोणता टॉपिक कव्हर आहे 33. आता इथे 36 टॉपिक जे आहे ते याच्यासाठी आहे, कारण की मी प्रेफरन्शियल रिडेम्पशनचं, त्याच्यानंतर डेबेंचर रिडेम्पशनचे जे टॉपिक्स आहेत ते ऑलरेडी आपण पहिल्याच युनिटमध्ये कव्हर केलेले आहेत. त्याच्यामुळे इथे टॉपिक्स जे आहेत ते 36 दाखवत आहे, पण आज ही सिरीज आपण इथे एंड करत आहे. ठीक आहे. आता बघा, आपल्याजवळ काय वाचलाय, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग आहे, ऑडिटिंग अँड इथिक्स आहे, इनडायरेक्ट टॅक्स आहे मीन्स गुड्स अँड सर्व्हिस, त्याच्यानंतर डायरेक्ट टॅक्स आहे, फायनान्स मॅनेजमेंट आहे, बिझनेस लॉ आहे. तसेच 7 टॉपिक्स आपण कव्हर करायचे आहेत. आपला फर्स्ट जो आहे तो फायनान्शियल अकाउंटिंग कव्हर झालेला आहे पूर्ण डिटेल्स मध्ये. मी डिटेल्सची गोष्ट करत आहे, MCQ ची नाही. ठीक आहे. MCQ ची पण आपण समोर डिटेल गोष्ट करू की किती टॉपिक्स आपले कव्हर झालेले आहे आणि किती रिमेनिंग टॉपिक्स आहे. तर बघा, टोटल जर आपण इथे बघितले तर 36 टॉपिक्स मीन्स ओव्हरऑल आपले कंप्लीट झालेले आहे, प्लस मॉक पेपर्स पण आपण बघितले आहे. आता याच्यामध्ये जर आपण अप्रॉक्सिमेट क्वेश्चनचे वेटेज पाहिले तर 20 ते 22 आपण क्वेश्चन ऍझ्युम केले होते. तर 20 क्वेश्चन तुम्ही 15 ते 20 क्वेश्चन ऍझ्युम करा, म्हणजे 15 ते 20 क्वेश्चनची आपली फक्त प्रॅक्टिस झालेली आहे. बरोबर आहे. मीन्स 15 ते 20 क्वेश्चन्स म्हणजे इथे 30 ते 40 मार्क्स. बरोबर आहे. तर 30 ते 40 मार्क्सचा आपण आतापर्यंत काय केलेला आहे, अभ्यास झालेला आहे आपला. आता आपल्याला 30 ते 40 मार्क्सचा जेव्हा अभ्यास झाला तर आणखी आपल्याला किती 70 मार्क्सचा अभ्यास करायचा. 70 मार्क्ससाठी आपल्याला पुन्हा किती सब्जेक्ट शिकायचे आहे, 6 सब्जेक्ट. बरोबर आहे. फायनान्शियल अकाउंटिंग हा सब्जेक्ट आपण डिटेल्स मध्ये कव्हर केलेला आहे. त्याच्यानंतर कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटिंग, तर आपल्याला आता नेक्स्ट कोणती सिरीज, जेव्हापर्यंत आपल्याजवळ एक्झामची डेट येत नाही तेव्हापर्यंत आपल्याला कंटिन्यू सिरीज स्टार्ट करायचीच, ठेवायचीच आहे. तर आता कोणती सिरीज आपल्याला स्टार्ट करायची आहे न्यू, याचं तुम्हाला कमेंट सेक्शन्स मध्ये आन्सर्स द्यायचा आहे. ठीक आहे. कमेंट सेक्शन्स मध्ये जर तुमचा रिस्पॉन्स असेल, तुम्ही व्हिडिओला लाईक करत असेल आणि कमेंट सेक्शन मध्ये जर आन्सर देत असेल,
तेव्हाच आपण मंडे पासून, कारण की आजचा फ्रायडे आहे, तर मंडे पासून आपण न्यू सिरीजला स्टार्ट करूया, कारण की सॅटर्डे संडे आपण मॉक पेपर सॉल्व्ह करतोय. ठीक आहे. तर बघा इथे पण आपल्याला जर 142 मधनं जर आपण 36 टॉपिक कव्हर केले तर अप्रॉक्सिमेट आपल्याजवळ आणखी 108 किंवा 106 टॉपिक्स रिमेनिंग आहे. तर 106 टॉपिक्स आता पण आपल्याला कव्हर करायचे, म्हणजे खूप सिलेबस आपला बाकी आहे. ठीक आहे. मीन्स आपल्याला जर 70 मार्क्स आणखी कव्हर करायचे आहे तर त्यासाठी हे 6 टॉपिक्स आपल्याला करणं गरजेचं आहे. ठीक आहे. कारण की तिथे आपल्याला टोटल किती मार्क्स आहे, 50 क्वेश्चन्सवर 110 मार्क्स आपल्याला एनी हाऊ कव्हर करायचा आहे, हा आपला टार्गेट आहे. ठीक आहे. तर त्यानुसार तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा की आपल्याला कोणती सिरीज स्टार्ट करायची आहे. ठीक आहे. तसंच बघा एमसीक्यू जर गोष्ट केली तर आपले 7 टॉपिक्सचे आपण एमसीक्यूज पण बघितले आहे. तर बघा फायनान्शियल अकाउंटिंगचे टोटल 36 टॉपिक्स आहे, पण त्याच्यामधला फक्त आपला एकच एमसीक्यू कव्हर झालेला आहे, म्हणजे एकच टॉपिक आपण कव्हर केलेला आहे. कॉस्ट अँड मॅनेजमेंटची जर गोष्ट करतो तर 15 टॉपिक आहे, त्याच्यामधले 11 टॉपिक्स आपण कव्हर केलेले आहे एमसीक्यूज. आणि सर्व ज्या प्लेलिस्ट आहे ते चॅनलवर दिलेले आहेत. ज्यांनी ते चॅनल प्लेलिस्ट आतापर्यंत सेव्ह नाही केलेले आहेत ते सेव्ह करून घ्या, आणि पूर्ण चॅनलच्या प्लेलिस्ट बघा, तुम्हाला सर्व प्लेलिस्ट सेपरेट सेपरेट मिळणार आहे. ठीक आहे. तसंच ऑडिटिंग अँड इथिंग्सचे बघा 11 टॉपिक्स आहे, त्याच्यामधले 60 टॉपिक्स आपले कव्हर झालेले आहे. त्याच्यानंतर जीएसटीचे जे आहे ते टोटल टॉपिक्स जे आहेत ते 33 टॉपिक्स आहे, त्याच्यामधला फक्त आपला एकच टॉपिक आतापर्यंत कव्हर झाला आहे. तसंच डायरेक्ट टॅक्स जे इन्कम टॅक्स आहे त्याच्यामध्ये 13 टॉपिक्स आहे, त्याच्यामध्ये 8 टॉपिक्स आपले कव्हर झालेले आहे. तसंच फायनान्स मॅनेजमेंट आहे, 14 टॉपिक आहे, त्याच्यामधले 11 टॉपिक्स आपण कव्हर. तुम्ही फायनान्शियल अकाउंटिंग आणि फायनान्स मॅनेजमेंट एकच समजत असाल तर हे चुकीचं आहे. फायनान्शियल अकाउंटिंग वेगळं आहे आणि फायनान्स मॅनेजमेंट वेगळं आहे. ठीक आहे. तसंच बिझनेस लॉचं तर आतापर्यंत आपण काहीच चालू नाही केलेलं आहे, ते पण लवकरात लवकर आपण चालू करूया. ठीक आहे. तर बिझनेस लॉचे किती 20 टॉपिक्स आहे, त्याच्यामधले 0 मीन्स 142 मधनं आपल्याला किती टॉपिक कव्हर केलेले आहे, फक्त आपण 38 टॉपिक्सचेच एमसीक्यूज बघितले आहे. मीन्स आतापर्यंत आणखी आपल्याला 100+ टॉपिक्स कव्हर करायचे आहे. ठीक आहे. तर मी लवकरात लवकर ट्राय करणार की हे टॉपिक सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर कव्हर करून देणार. जर तुमचा सपोर्ट असला तरच मी हे टॉपिक कव्हर करू शकणार, अदरवाईज नाही. त्याच्यामुळे व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट सेक्शन मध्ये सांगा की आपल्याला नेक्स्ट सिरीज कोणती स्टार्ट करायची आहे. जर तुमचा सपोर्ट असेल तेव्हाच आपण ही सिरीज स्टार्ट करू शकणार. मी 3-3दा हेच म्हणत आहे. जर तुमचा सपोर्ट नसेल तर आपण सिरीज स्टार्ट करू शकणार नाही. तसंच पुन्हा एक जी पीडीएफ आहे, मी नेहमी सांगतोय, हर लेक्चर मध्ये सांगतो आहे की ही पीडीएफ जी आहे ही खूप कामात येणार आहे, ज्याच्यामध्ये टोटल 7000+ एमसीक्यूज कव्हर आहे आणि ऑल इन वन आहे. ही मीन्स 7 चॅप्टरचे 142 टॉपिक्स मधून सगळे एमसीक्यूज कव्हर केलेले आहे. फक्त ही एमसीक्यूज आहे, नोट्स नाही आहे, मी पहिले सांगत आहे. हे फक्त एमसीक्यूज दिलेले आहे आणि कंबाईन आहे इंग्लिश आणि मराठी लँग्वेज मध्ये. ठीक आहे. तर ज्यांना पण ही आतापर्यंत पीडीएफ नाही घेतलेली आहे ते पीडीएफ पण घेऊन घ्या, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल. कारण की एक्झाम जर या जूनच्या जर लास्ट मध्ये आली तर मीन्स आपण काहीच रेफर नाही केलं असं समजून झालं. ठीक आहे. आणि जेव्हा एक्झाम येईल तेव्हा एक्झाम खूप हार्ड होती आणि एक्झाम मध्ये तर मला काही आलंच नाही, 300 रुपये माझे फीस भरलेली वाया गेले, हेच असंच राहणार आहे. त्याच्यासाठी आत्ताच टाइम आहे, आत्ताच प्रिपरेशन स्टार्ट करा. ज्यांनी व्हिडिओज नाही बघितले ते पूर्ण व्हिडिओज एकदा बघून घ्या, जेणेकरून तुमचे डाउट्स पूर्ण क्लिअर होऊन जातील. ठीक आहे. तर चला आजचा जो टॉपिक आहे तो आपण स्टार्ट करूया, आणि जे नेक्स्ट सिरीज चालू करायची आहे ते तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया. आजचा आपण 33.1 इश्यू ऑफ बोनस शेअर हा आपला लास्ट लेक्चर आहे. ठीक आहे. तर बघा फर्स्ट दिलेला आहे इंट्रोडक्शन टू बोनस शेअर. तर बघा काय म्हटलंय, बोनस शेअर आर इश्यूड फ्री ऑफ कॉस्ट टू एक्झिस्टिंग शेअर होल्डर बेस्ड ऑन देअर करंट शेअर होल्डिंग. ठीक आहे. बोनस शेअर्स म्हणजे विद्यमान शेअर होल्डर्सला त्यांना विद्यमान शेअर्सच्या प्रमाणात मोफत दिले जाणारे शेअर्स असतात. म्हणजे जे आपले जे शेअर्स आहेत त्याचा रेशो प्रमाणे जर आपल्याला कोणते एक्स्ट्रा शेअर्स मिळत असतील तर ते शेअर्स जे आहेत ते काय आहेत, बोनस शेअर. बरोबर. इट डज नॉट इन्व्हॉल्व रायझिंग फ्रेश फंड नॉर इट डज इट इन्क्रीज द कंपनी नेटवर्थ. याद्वारे कंपनीची निव्वळ संपत्ती वाढत नाही आणि कोणताही नवीन निधी उभारला जात नाही. तसंच थर्ड म्हटलंय बघा, बोनस इश्यू इज कॉल्ड कॅपिटलायझेशन ऑफ प्रॉफिट कन्व्हर्टिंग रिझर्व ऑर प्रॉफिट इनटू शेअर कॅपिटल. बोनस इश्यू म्हणजे नफा किंवा राखीव निधीचे काय आहे, भांडवलीकरण आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, बोनस शेअर.
आता बघा एक्झाम्पल्स दिलेले आहे. जसं अल्फा कंपनी बोनस रेशिओ आहे 2:3 मीन्स 2 शेअर फॉर एव्हरी 3 इयर्स, म्हणजे 2 शेअर्स मिळतात 3 शेअर्सवर. ठीक आहे. जसं एक्स होल्ड 6,000 शेअर गेट 4,000 बोनस शेअर टू टोटल 10,000 शेअर्स, म्हणजे 3 वर 2 शेअर्स, तसं 6,000 वर किती शेअर्स झाले? 4,000 शेअर्स. तर टोटल बोनस शेअर्स म्हणजे टोटल शेअर्स त्यांचे किती झाले आता? 10,000. बरोबर आहे. जसं एक्स कडे 6,000 शेअर्स आहेत, त्याला 4,000 बोनस शेअर्स मिळवतात, तर एकूण शेअर्स किती झाले त्याचे? 10,000. तर कंपनी ऍक्ट 2013 नुसार सेक्शन 33 मध्ये हे दिलेलं आहे. ठीक आहे. आता बघा बोनस इश्यू शेअर्ड फ्रॉम इश्यूड. ठीक आहे. तर बघा फ्री रिझर्व्ह, त्याच्यानंतर सिक्युरिटी प्रीमियम अकाउंट अँड कॅपिटल रिझर्व्शन अकाउंट कोण इश्यू करू शकते? बघा मुक्त राखीव निधी, सिक्युरिटी प्रीमियम खाते आणि भांडवली विमोचन राखीव निधी. नेक्स्ट म्हटलंय बघा कॅन नॉट यूज असेट रिव्हॅल्युएशन रिझर्व्ह फॉर इश्युइंग बोनस शेअर. मालमत्तेच्या पूर्ण मूल्यांकनातून तयार झालेला राखीव निधीतून बोनस शेअर देता येत नाही. ठीक आहे. आता बघा कंडिशन्स आहे. कंडिशन्स फॉर इश्युइंग बोनस शेअर्स, बोनस शेअर जारी करण्याच्या अटी. तर बघा फर्स्ट आहे ऑथराइज बाय आर्टिकल्स, कंपनीच्या उपनियमांमध्ये परवानगी असावी. सेकंड अप्रूव्ह इन जनरल मीटिंग, सर्वसाधारण सभेत मंजुरी आवश्यक आहे. नंतर थर्ड नो डिफॉल्ट इन लोन इंटरेस्ट और डिपॉझिट, कंपनीने कोणतेही कर्ज किंवा व्याज थकवलेले नसावे. नंतर फोर्थ नो डिफॉल्ट इन एम्प्लॉई स्टॅच्युटरी ड्यू, पीएफ, ग्रॅज्युटी व बोनस यासारखे कर्मचारी हक्क थकीत नसावे. नंतर पार्टली पेडअप शेअर मस्ट बी फुल्ली पेडअप, अर्धवट भरलेले शेअर्स पूर्णपणे भरलेले असावे. नंतर वन्स डिक्लेअर बोनस इश्यू कॅन नॉट बी विड्रॉ, एकदा निर्णय घेतल्यावर बोनस इश्यू मागे घेतला जाऊ शकत नाही. या कंडिशन्स असतात जेव्हा आपण बोनस शेअर इश्यू करतो तेव्हा. ठीक आहे. आता बघा त्याच्या जर्नल एंट्रीज कशा होतात. तर बघा बोनस शेअर इश्यूड ॲज अ फुल्ली पेडअप, जर ऑन अप्रुव्हल असेल तर बघा काय एंट्री येते? कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह अकाउंट डेबिट, सिक्युरिटी प्रीमियम अकाउंट डेबिट, जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू बोनस टू शेअर होल्डर्स अकाउंट क्रेडिट. ठीक आहे. जेव्हा आपण फुल्ली पेडअप बोनस शेअर इश्यू करतो तेव्हा. नंतर आहे बोनस इश्यूड ॲज अ फुल्ली पेडअप, तर बघा ऑन ऍक्च्युअल इश्यू. तर ऍक्च्युअल इश्यू काय होते? बोनस टू शेअर होल्डर्स अकाउंट टू शेअर कॅपिटल्स अकाउंट. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड आहे बोनस यूज टू फुल्ली पे पार्टिशली पेड अप शेअर्स. तर बघा ऑन अप्रुव्हल त्याची एंट्री काय होते? जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू बोनस टू शेअर्स होल्डर अकाउंट क्रेडिट. ठीक आहे. आता त्याच्याच मध्ये बघा ऑन मेकिंग फायनल कॉल, तर फायनल कॉलच्या वेळेस काय एंट्री येते? शेअर्स फायनल कॉल अकाउंट डेबिट टू शेअर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट. आणि नंतर आहे ऑन ऍडजस्टमेंट, तर ऍडजस्टमेंटच्या वेळेस बघा बोनस टू शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट टू शेअर फायनल कॉल अकाउंट क्रेडिट. आता बघा उदाहरण दिलेलं आहे. भारत लिमिटेड बोनस रेशिओ 1:4, 10,000 शेअर इश्यू, युटिलाइज बघा. कॅपिटल रिझर्व्शन रिझर्व्ह 55,000 आहे, सिक्युरिटीज प्रीमियम 30,000 आहे आणि जनरल रिझर्व्ह किती आहे? 15,000 आहे. ठीक आहे. आता बघा मेकिंग पार्टली पेड शेअर फुल्ली पेड अप, तर बोनस जो शेअर आहे किती आहे? 1,25,000 फॉर जनरल रिझर्व्ह, यूज टू मेक फायनल कॉल ऑफ 2.5 ऑन 50,000 each शेअर्स. बरोबर आहे. आणि इश्युइंग न्यू शेअर्स, तर बोनस शेअर 5,000 फॉर जनरल रिझर्व्ह, इश्यू 50,000 बोनस शेअर 1 फॉर एव्हरी 10 हेल्ड. ठीक आहे. मीन्स 10च्या मागे 1 शेअर. ठीक आहे. तर बघा आता त्याचे एमसीक्यूज बघूया. तर फर्स्ट आहे व्हॉट इज बोनस शेअर, बोनस शेअर्स म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे शेअर इश्यूड ॲट प्रीमियम, सेकंड शेअर इश्यू ॲट डिस्काउंट, थर्ड शेअर इश्यू फ्री ऑफ कॉस्ट टू द एक्झिस्टिंग शेअर होल्डर अँड फोर्थ आहे शेअर इश्यू टू डिबेंचर होल्डर. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, शेअर इश्यूड फ्री ऑफ कॉस्ट टू एक्झिस्टिंग शेअर होल्डर, विद्यमान भागधारकांना विनामूल्य दिलेला शेअर्स. नेक्स्ट सेकंड बोनस इश्यू इज ऑल्सो नोन ॲज, बोनस शेअरला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते? तर बघा ऑप्शन आहे राईट इश्यू, सेकंड कॅपिटलायझेशन ऑफ रिझर्व्ह, थर्ड पब्लिक इश्यू अँड फोर्थ फ्रेश इश्यू. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड कॅपिटलायझेशन ऑफ रिझर्व्ह, राखीव निधीचे भांडवलात रूपांतर.
नेक्स्ट थर्ड, बोनस शेअर कॅन बी युज्ड फ्रॉम विच ऑफ द फॉलोइंग, खालीलपैकी कोणत्या निधीतून बोनस शेअर्स दिले जाऊ शकतात. तर बघा ऑप्शन आहे कॅपिटल रिझम्पशन रिझर्व, सेकंड सिक्युरिटी प्रीमियम अकाउंट, थर्ड फ्री रिझर्व अँड ऑल ऑफ द बोथ. आन्सर आहे वरील सर्व. बघा भांडवल विमोचन राखीव निधी, सिक्युरिटी प्रीमियम खाते आणि मुक्त राखीव निधी. नेक्स्ट फोर्थ, विच सेक्शन्स ऑफ द कंपनी ऍक्ट 2013 डील विथ बोनस शेअर, कंपनी कायदा 2023 मधील कोणता विभाग बोनस शेअर साठी संबंधित आहे. तर बघा ऑप्शन आहे सेक्शन 123, सेक्शन 52, सेक्शन 63 अँड सेक्शन 62. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड सेक्शन 63 कलम 63. नेक्स्ट फिफ्थ, बोनस शेअर कॅन बी इश्यूड ओनली वेन, बोनस शेअर्स फक्त कधी दिले जाऊ शकतात. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, कंपनी हॅज इनसफिशियंट प्रॉफिट, थर्ड ऑथराइज बाय आर्टिकल ऑफ असोसिएशन, थर्ड कंपनी इज इन लॉसेस अँड फोर्थ कंपनी इज अंडर लिक्विडेशन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड ऑथराइज बाय आर्टिकल ऑफ असोसिएशन, कंपनीच्या उपविधींनी अधिकृत केलेले असल्यास. नेक्स्ट सिक्स्थ, विच ऑफ द फॉलोइंग कॅन नॉट बी युज्ड फॉर इश्युइंग बोनस शेअर, खालीलपैकी कोणता निधी बोनस शेअर साठी वापरला येत नाही. तर बघा ऑप्शन आहे कॅपिटल रिझम्पशन रिझर्व, त्याच्यानंतर रिव्हॅल्युएशन रिझर्व, सिक्युरिटी प्रीमियम अकाउंट अँड फ्री रिझर्व. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड रिव्हॅल्युएशन रिझर्व, पूर्ण मूल्यांकन राखीव निधी. नेक्स्ट सेवन्थ, बोनस शेअर कॅन बी इश्यूड टू, बोनस शेअर्स कोणाला दिले जाऊ शकतात. तर बघा ऑप्शन आहे प्रमोटर्स ओनली, प्रेफरन्स शेअर होल्डर्स ओनली, थर्ड एक्झिस्टिंग इक्विटी शेअर होल्डर्स अँड क्रेडिटर्स. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड एक्झिस्टिंग इक्विटी शेअर होल्डर, विद्यमान इक्विटी भागधारकांना. ठीक आहे, ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. ठीक आहे, बघा नेक्स्ट आहे आपला 33.2 राईट इश्यू शेअर्स. ठीक आहे, बघा काय म्हटलंय, सेक्शन 62 ऑफ 1 of the Company Act 2013 govern the right issue of share by both public and private companies. ठीक आहे, it protect the interest of the existing shareholder by offering them the right of first refusal or newly issued share. ठीक आहे, बघा काय म्हटलंय, कंपनी अधिनियम 2013च्या कलम 62(1)(a) मध्ये अंतर्गत सार्वजनिक व खाजगी कंपन्या नवीन शेअर्स जारी करण्यात विद्यमान धारकांना प्रथमाधिकार देण्याची अट आहे. त्यामुळे भागधारकांना तत्वातील हिस्सा कमी होणार नाही. ठीक आहे, आता बघा राईट इश्यूची प्रोसेस काय आहे. बघा काय म्हटलेलं आहे, when company issue new share it must first offer them to the existing shareholder in promotion to their current holding shareholders can. बघा जेव्हा एखादी कंपनी नवीन शेअर्स जारी करते तेव्हा त्या आधी विद्यमान भागधारकांना त्यांच्या सध्याच्या शेअर होल्डिंग प्रमाणे ऑफर करावे लागते. ठीक आहे, तर बघा एक्सेप्ट द ऑर्डर मीन्स ऑफर स्वीकार करू शकतो. सेकंड रिनाउन्स द ऑफर, ट्रान्सफर राईट टू द अदर, ऑफर इतरांमध्ये हस्तांतरित करू शकतो. आणि थर्ड आहे रिजेक्ट द ऑर्डर, ऑफर नाकारू शकतो. ठीक आहे, जसं एक्झाम्पल्स दिलेलं आहे बघा, इफ कंपनी विथ 1 lakh शेअर इश्यू 10 lakh मोर शेअर्स, देन शेअर होल्डर विथ 1000 शेअर्स इज एंटायटल्ड टू बाय 100 मोर. ठीक आहे, इफ दे डोंट वॉन्ट दे कॅन गिव्ह टू राईट टू समवन एल्स. जर कंपनीमध्ये 1 लाख शेअर असतील आणि ती 10,000 नवीन शेअर जारी करत असेल तर 1000 शेअर असलेल्या भागधारकाला 100 नवीन शेअर्स खरेदी करण्याचा हक्क मिळतो. जर तो हे शेअर्स नकोसे म्हणाला तर तो हक्क दुसऱ्याला हस्तांतरित करू शकतो. ठीक आहे, आता बघा स्पेशल केसेस ऑफर राहते, नो ऑफर टू द एक्झिस्टिंग शेअर होल्डर, विशेष स्पेशल केसेस मध्ये बघा फर्दर शेअर्स नीड नॉट टू बी ऑफर टू द एक्झिस्टिंग शेअर होल्डर इन सच अ केसेस. बघा काय राहते, काही परिस्थितीत नवीन शेअर्स विद्यमान भागधारकांना ऑफर करणे बंधनकारक नसते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन्स प्लान्स मीन्स कर्मचारी स्टॉक पर्याय योजना. सेकंड प्रायव्हेट प्लेसमेंट विथ इव्हॅल्युएशन, खाजगी गुंतवणूकदारांना व्हॅल्युएशन शेअर्स देणे. नंतर कन्व्हर्जन ऑफ डेबेंचर्स ऑर लोन इनटू शेअर्स, डेबेंचर किंवा कर्जदाराचे रूपांतर. किंवा गव्हर्नमेंट डायरेक्टेड कन्व्हर्जन इन पब्लिक इंटरेस्ट, सार्वजनिक हितासाठी सरकारने दिलेले निर्देश. त्यासाठी जे आहे स्पेशल केसेस मध्ये आपण एक्झिस्टिंग शेअर होल्डरला ऑफर करत नाही. आता बघा फायनान्शियल अफेक्ट और फर्दर इश्यू, नवीन शेअर्स इश्यूचे आर्थिक परिणाम काय. बघा फर्दर शेअर इश्यू इन्क्रीज इक्विटी कॅप बाइंग व्हॅल्यू, इट अफेक्ट बुक व्हॅल्यू
अँड मार्केट व्हॅल्यू. ठीक आहे. शेअर्स आर ऑफन इश्यूड ॲट डिस्काउंट टू अट्रॅक्ट शेअर होल्डर्स. नवीन शेअर्स जारी केल्यास कंपनीचे इक्विटी भांडवल व बँक बॅलन्स वाढतात. हे बुक व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यूवर परिणाम करते. सहसा नवीन शेअर मार्केट व्हॅल्यू पेक्षा कमी किमतीत दिले जातात. त्यामुळे भागधारक काय होतात? आकर्षित होतात. ठीक आहे. आता बघा, राईट ऑफ रियुनिकेशन मीन अधिकार हस्तांतर करण्याचा हक्क. बघा, अ शेअर होल्डर कॅन रिनाउन्स द राईट इन फेवर ऑफ समवन एल्स. द व्हॅल्यू ऑफ सच राईट इज कॉल्ड व्हॅल्यू ऑफ राईट कॅल्क्युलेटेड ॲज. बघा, व्हॅल्यू ऑफ राईट कशी कॅल्क्युलेट करतो आपण? कम राईट व्हॅल्यू प्राइस मायनस एक्स राईट प्राइस. ठीक आहे. मीन्स कम्युलेटिव्ह राईट प्राइस मायनस एक्स राईट प्राइस. ठीक आहे. बघा, भागधारकांना आपल्या हक्काचे हस्तांतर इतर व्यक्तीस करू शकते. या हक्काची किंमत राईट्सची किंमत म्हणून ओळखली जाते. ही गणना पुढील प्रमाणे. बघा, राईट्सची किंमत इक्वल्स टू राईट्स पूर्वीची शेअर भाव मायनस राईट्स नंतरचा शेअर भाव. ठीक आहे. आता बघा, एक्झाम्पल दिला. एक्झाम्पल व्हॅल्यू ऑफ राईट्स. राईट्सची किंमतचं उदाहरण दिलं. बघा काय आहे? अ कंपनी विथ नेट वर्थ रुपीज 2,50,000 इश्यू 1,000 शेअर्स ॲट 14 रुपीज. ठीक आहे. आता बघा, नेट वर्थ किती आहे? 2,64,000. एक्सचेंज राईट व्हॅल्यू ऑफ पर शेअर किती आहे? 24. कम्युलेटिव्ह प्राइस किती आहे? 25. देन व्हॅल्यू ऑफ राईट्स किती झाली? फक्त 1. ठीक आहे. आता बघा, एमसीक्यू सॉल्व्ह करूया. बघा काय म्हटलंय? अंडर सेक्शन 62 whom should a new series to be offered first. कलम 62 अंतर्गत नवीन समभाग प्रथम कोणाला दिले पाहिजे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट जनरल पब्लिक, सेकंड डेबेंचर होल्डर, थर्ड एक्झिस्टिंग इक्विटी शेअर होल्डर अँड फोर्थ गव्हर्नमेंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड एक्झिस्टिंग इक्विटी शेअर होल्डर, विद्यमान इक्विटी समभाग धारकाला. ठीक आहे. तसंच बघा, ऑल इन वन पीडीएफ अवेलेबल आहे. ज्यांना पण ही पीडीएफ हवी असेल त्यांनी गिवन व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा. तिथे तुम्हाला पीडीएफ अवेलेबल होऊन जाईल. याच्यामध्ये 7 सब्जेक्ट कंप्लीट कव्हर केलेले आहे आणि 7,000 प्लस एमसीक्यूज आहेत. ठीक आहे. नेक्स्ट, सेकंड, व्हॉट इज द मिनिमम पिरियड फॉर विच द राईट इश्यू ऑफर मस्ट रिमेन ओपन. हक्काच्या समभागांची ऑफर उघडी ठेवण्यासाठी किमान कालावधी किती आहे? तर बघा, ऑप्शन आहे 7 डेज, 15 डेज, 21 डेज, 30 डेज. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड 15 डेज, 15 दिवस. नेक्स्ट, थर्ड, कॅन एक्झिस्टिंग शेअर होल्डर रिनाउन्स देअर राईट. विद्यमान समभागधारक त्यांचा हक्क इतरांना हस्तांतरित करू शकतात का? तर बघा, ऑप्शन आहे यस, अनलेस रेस्ट्रिक्टेड बाय आर्टिकल ऑफ असोसिएशन. सेकंड, नो, राइट्स ऑफ नो नॉन ट्रान्सफरेबल. थर्ड, ओनली विथ सेबी परमिशन. अँड फोर्थ, नेवर अलाउड. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट यस, अनलेस रेस्ट्रिक्टेड बाय आर्टिकल ऑफ असोसिएशन. हो, जोपर्यंत कंपनीचे लेख निषेध करत नाही. नेक्स्ट, फोर्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन एक्सेप्शन टू द राईट इश्यू रूल. खालीलपैकी कोणता हक्क वितरणाच्या नियमाचा अपवाद नाही आहे? तर बघा, ऑप्शन आहे ईएसओपी, प्रेफरन्शियल अलॉटमेंट, बोनस इश्यू अँड कन्वर्जन ऑफ डिबेंचर. करेक्ट आन्सर आहे थर्ड, बोनस इश्यू. नेक्स्ट, फिफ्थ, व्हॉट जर्नल एंट्रीज पास वेन शेअर्स आर इश्यूड ॲट प्रीमियम. जेव्हा समभाग प्रीमियमवर दिले जातात तेव्हा कोणतीही लेखा नोंद केली जाते? तर बघा, ऑप्शन आहे बैंक account debit to equity shares capital account. Second, bank account debit to equity shares capital to shares premium account. Third, equity shares capital account debit to bank account. And fourth, security premium account debit to bank account. The correct answer is second, bank account debit to equity shares capital account to security premium capital account, premium account. Next, sixth, what may happen if shareholder does not subscribe with the given offer period. जर समभागधारक दिलेल्या कालावधीत समभाग न घेण्यास काय होते? तर बघा, ऑप्शन आहे ऑफर ऑटोमॅटिकली रिन्यूज. सेकंड, ऑफर लॅप्स अँड बोर्ड मे डिस्पोज देअर शेअर सुटेबली. सेकंड, शेअर्स गो टू द गव्हर्नमेंट. अँड फोर्थ, ऑफर इज फोर्स अपॉन शेअर होल्डर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, ऑफर लॅप्स अँड बोर्ड मे डिस्पोज द शेअर सुटेबली. ऑफर रद्द होते आणि संचालक मंडळ इतर पद्धतीने समभाग वाटू शकते. नेक्स्ट, सेवन्थ, राईट इश्यू लीड टू विच ऑफ द फॉलोइंग. हक्काचा समभाग वितरण यामुळे खालीलपैकी काय होते? तर बघा, ऑप्शन आहे इन्क्रीज इन शेअर कॅपिटल. सेकंड, डिक्रीज इन नंबर ऑफ शेअर. थर्ड, नो कॅपिटल इन चेंज इन कॅपिटल. अँड फोर्थ, डिक्रीज इन मार्केट प्राइस परमनंटली. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, इन्क्रीज इन शेअर कॅपिटल. समभाग भांडवलात वाढ. आता बघा, 33.3 आहे कॉमन एमसीक्यूज. ठीक आहे. आता कॉमन एमसीक्यूज सॉल्व्ह करूया आणि त्याच्यानंतर टेस्ट ऑफ युअर नॉलेज.
तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे की कोणती नेक्स्ट सिरीज आपल्याला डिटेलमध्ये सुरू करायची. तर बघा, फर्स्ट आहे, विच ऑफ द फॉलोइंग कॅन नॉट बी यूज फॉर इश्यू ऑफ बोनस शेअर ॲज पर कंपनी ऍक्ट. कंपनी कायद्यानुसार बोनस शेअर्स वाटपासाठी खालीलपैकी कोणती निधी वापरता येत नाही. तर बघा, ऑप्शन आहे सिक्युरिटी प्रीमियम अकाउंट, रिव्हॅल्युएशन रिझर्व्ह अँड कॅपिटल रिडम्पशन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, रिव्हॅल्युएशन रिझर्व्ह. पूर्ण मूल्यांकन राखीव निधी वापरता येत नाही. नेक्स्ट, सेकंड, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू विथ रिगार्ड्स टू डिक्लेअरिंग अँड इश्यू ऑफ बोनस शेअर. बोनस समभाग जारी करण्यास आणखी वाटपासंबंधी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. बघा, ऑप्शन आहे असेट आर ट्रान्सफर्ड फ्रॉम द कंपनी टू शेअर होल्डर. सेकंड, अ बोनस इश्यू रिझल्ट डिक्रीज इन रिझर्व अँड सरप्लस. थर्ड, अ बोनस इश्यू इज द सेम ॲज डिक्लेरेशन ऑफ डिव्हिडंड. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, अ बोनस इश्यू रिझल्ट इन डिक्रीज इन रिव्हर्स अँड सरप्लस. बोनस शेअर्समुळे राखीव निधी आणि अधिशेष कमी होतो. नेक्स्ट, थर्ड, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू इन केस ऑफ बोनस इश्यू. बोनस समभागांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, कन्व्हर्टेबल डिबेंचर होल्डर विल गेट बोनस शेअर इन सेम प्रोपोर्शन ॲज एक्झिस्टिंग शेअर होल्डर. सेकंड, bonus shares may be issued to convertible debenture holder at the time of conversion of debentures into share. आणि थर्ड आहे बोथ ए अँड बी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, बोनस शेअर मे बी इश्यूड टू कन्व्हर्टेबल डेबेंचर होल्डर ॲट द टाइम ऑफ कन्व्हर्जन ऑफ डेबेंचर्स इंटू शेअर्स. परिवर्तनीय डेबेंचर समभागांमध्ये रूपांतरणाच्या वेळी बोनस दिले जाऊ शकतात. ठीक आहे. नेक्स्ट, फोर्थ, बोनस इश्यू इज ऑल्सो नोन ॲज. बोनस समभागांना इतर नाव म्हणतात. तर बघा, ऑप्शन आहे स्क्राईप इश्यू, कॅपिटलायझेशन इश्यू, बोथ ए अँड बी. दोन्ही म्हणतात, स्क्राईप इश्यू पण म्हणतात आणि कॅपिटलायझेशन इश्यू सुद्धा. नेक्स्ट, फिफ्थ, द बोनस इश्यू इज नॉट मेड अनलेस. बोनस शेअर्स खालील अटी पूर्ण न झाल्यास दिले जात नाही. तर बघा, ऑप्शन आहे पार्टली पेड शेअर्स आर फुल्ली पेड अप. सेकंड, इट इज प्रोव्हाइडेड इट्स इन आर्टिकल ऑफ असोसिएशन अँड बोथ ए अँड बी. तर आन्सर आहे दोन्ही. अर्धवट भरणा झालेले समभाग पूर्णपणे भरलेले असावेत आणि त्यांचा लेखामध्ये तरतूद असावी. ठीक आहे. नेक्स्ट, सिक्स्थ, बोनस इश्यू हॅज द फॉलोइंग अफेक्ट. बोनस शेअर्सचा खाली परिणाम होतो. तर बघा, ऑप्शन आहे मार्केट प्राइस गेट ऍडजस्टेड ऑन इश्यू ऑफ बोनस शेअर. सेकंड, इफेक्टिव्ह अर्निंग पर शेअर, बुक व्हॅल्यू अँड अदर प्राइस शेअर व्हॅल्यू स्टँड इन्क्रीज. अँड फोर्थ, मार्केट जनरली टेक ऍक्शन ॲज अनफेवरेबल ॲक्ट. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट. ठीक आहे, मार्केट प्राइस गेट ऍडजस्टेड ऑन इश्यू ऑफ बोनस शेअर. बोनस शेअर्सच्या जारीनंतर बाजारभाव समायोजित होतो. नेक्स्ट, सेवंथ, ABC Company Limited resolve issue bonus share. Which of the following is not a prerequisite for issuance of bonus share? ABC कंपनीने बोनस शेअर्स देण्याचा निर्णय घेतला. खालीलपैकी कोणती अट पूर्व अट नाही. तर बघा, ऑप्शन आहे ऑथराइज इन आर्टिकल ऑफ असोसिएशन. सेकंड, टाइमली पेमेंट ऑफ स्टॅच्युटरी ड्यूज ऑफ एम्प्लॉई सच एज PF ग्रॅज्युएटी एक्सेट्रा. अँड थर्ड, सफिशियंट बॅलन्स इन बँक अकाउंट ऑफ द कंपनी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड. ठीक आहे, नॉट प्रीरिक्विजिट. बॅलन्स किती आहे ह्याचं आपल्याला काहीच नाही. कंपनीच्या बँक खात्यात पुरेशा शिल्लक असणे आवश्यक नाही. नेक्स्ट, 8, अ कंपनी शेअर फेस व्हॅल्यू इज 10, बुक व्हॅल्यू इज 20, राईट इश्यू प्राइस इज 30 अँड मार्केट प्राइस इज 40. द सिक्युरिटी प्रीमियम विल बी क्रेडिटेड विथ. तर बघा, कंपनीच्या समभाग फेस व्हॅल्यू 10, बुक व्हॅल्यू 20, राईट इश्यू किंमत 30 आणि बाजारभाव 40 आहे. सिक्युरिटी प्रीमियम किती रक्कम क्रेडिट केली जाईल. तर बघा, ऑप्शन आहे 10, 20 आणि 30. तर करेक्ट आन्सर आहे 20. बघा, राईट इश्यू प्राइस राहते मायनस फेस व्हॅल्यू, म्हणजे राईट इश्यूची व्हॅल्यू किती आपल्याजवळ 30 आहे आणि फेस व्हॅल्यू आहे 10. तर आन्सर किती येईल त्याचं 20. 30 मायनस 10, 20. आता बघा, टेस्ट ऑफ युअर नॉलेज आहे. याचे आन्सर्स तुम्हाला कमेंट सेक्शन्स मध्ये द्यायचे आहे. आपण 33 व्हिडिओज आजपर्यंत बघितले आहे. आजचा 33 व्हिडिओ आहे आणि हर एक सेक्शन मध्ये आपण ट्रू आणि फॉल्स घेतलाय लास्ट मध्ये. ठीक आहे, ज्यांनी आतापर्यंत पूर्ण व्हिडिओज नाही बघितले आहे ते पूर्ण व्हिडिओज बघून घ्या आणि त्यांचे जे कमेंट सेक्शन्स मध्ये आन्सर्स द्या. ठीक आहे, तर बघा काय म्हटलं, अर्निंग पर शेअर गेट्स इन्क्रीज आफ्टर बोनस इश्यू. बोनस इश्यू नंतर प्रति समभाग कमाई वाढते. ट्रू किंवा फॉल्स. कमेंट सेक्शन मध्ये आन्सर्स द्यायचे. सेकंड आहे इश्यूड शेअर कॅपिटल इन्क्लुडिंग इश्यू ऑफ राईट शेअर्स अँड बोनस शेअर्स मे बी मोर दॅन ऑथोराइज कॅपिटल. राईट शेअर्स आणि बोनस शेअर्सच्या इश्यूसह जारी केलेले शेअर्स कॅपिटल अधिकृत कॅपिटल पेक्षा जास्त असू शकते.
Next, third, right issue of share result is decrease in market value per share in comparison to market value price before right issue. राईट इश्यूमुळे प्रति समभाग बाजारभाव पूर्वीच्या बाजारापेक्षा कमी होतो, ट्रू किंवा फॉल्स. तसाच फोर्थ आहे, राईट शेअर्स आर नॉर्मली ऑफर्ड ॲट अ प्राइस मोर दॅन द कम राईट व्हॅल्यू ऑफ द शेअर्स कॉझिंग ड्युरेशन इज द व्हॅल्यू ऑफ पोस्ट राईट इश्यू. बघा, राईट शेअर्स सहसा समभागाच्या कम राईट्स किमतीपेक्षा जास्त किमतीत दिले जाते, त्यामुळे राईट्स इश्यू नंतर त्याच्या किमतीत डॅल्युशन होऊ शकते. करेक्ट आन्सर आहे का, ट्रू किंवा फॉल्स मध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसंच बघा, कॉमन सेपरेट बुक पण अवेलेबल आहे सगळ्यांची. ज्यांना सेपरेट बुक पाहिजे असेल ते सेपरेट बुक पण घेऊ शकता, आणि ज्यांना कंबाईन पाहिजे ऑल इन वन ते ऑल इन वन बुक पण घेऊ शकता. ज्यांना पण बुक पाहिजे असेल, इथे व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करून तिथनं बुक तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, ज्यांनी आतापर्यंत हे बुक्स नाही घेतली ते बुक्स घेऊन घ्या, जेणेकरून तुमची आणखी चांगली प्रॅक्टिस होईल. कारण की याच्यामध्ये कम्प्लीट टॉपिक वाईज एमसीक्यूज दिलेले आहेत, आणि सेपरेट पीडीएफ मध्ये एमसीक्यूज आणि ट्रू आणि फॉल्स दिलेले आहेत. तर ज्यांना पण ही पीडीएफ हवी असेल त्यांनी दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा, तिथे तुम्हाला पीडीएफ अवेलेबल होऊन जाईल. तेव्हापर्यंत धन्यवाद.